सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, संध्याकाळचे वाजलेल्या आहेत 6-6:30 आणि मी पिते चहा. ॲक्च्युली मी पिते पेढा चहा. तर मला सवय आहे की चहामध्ये पेढा असा कुस्करून घालायचा आणि मग ते मिक्स करून प्यायचं. तर हे किती जण ट्राय केलेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किती जणांना हे आवडतं पेढा चहा. आणि खरंच खूप सुंदर, खूप टेस्टी लागतं चहा. म्हणजे पेढ्याला फक्त बारीक करायचं, चहामध्ये घालायचं, ते थोडंसं मिक्स करून प्यायचं. खूप जण ट्राय केलेही असतील, ते केला नसाल तर नक्की ट्राय करून बघा. आणि हे सेम टू सेम बासुंदी चहासारखं लागतं. तर बासुंदी चहा पण खूप जणांनी पिला असेल, तर ते खूप ठिकाणी मिळतं बासुंदी चहा. आणि सगळ्यात फेमस, कोल्हापूरमध्ये सगळ्यात फेमस बासुंदी चहा मिळतं नरसिंहवाडीला, नरसोबावाडी ज्याला म्हणतात. कोल्हापूरचं एक दत्ताचं मंदिर आहे तिथे. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर मी 15 ऑगस्ट दरम्यान जेव्हा घरी गेले होते तेव्हा आम्ही गेलो होतो नरसिंहवाडीला. तर तिथला मी व्लॉग केलेला आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे ते. तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. सो येस, पोचलो आहे आम्ही इथे नरसोबावाडीला. तर नरसोबावाडी हे मेन कोल्हापूरपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि पंचगंगाच्या काठेवर असलेलं हे मंदिर हे दत्ताच्या अवतारात नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे. तर इथे त्यांनी 12 वर्ष तपस्या केली होती आणि 12 वर्षानंतर ते इथून जाताना त्यांची पादुका इथेच ठेवली होती. तर हे एक मंदिर बरोबर एक हिस्टॉरिकल प्लेसही मानलं जातं, ज्याची खूप माहिती किंवा हिस्टॉरिकल माहिती इथे आहे, मंदिराजवळ तुम्हाला बघायला मिळते. तर जसं मी म्हटलं, नदीच्या काठेवर हे पंचगंगा नदी आहे. नदीच्या दुसऱ्या काठेवर अमरेश्वरचं मंदिर आहे, म्हणून या जागेला अमरपूर असंही म्हटलं जातं. इथे या मंदिराला 2 दरवाजे आहेत, एक दक्षिण द्वार आणि एक उत्तर द्वार. तर इथे पावसाळ्यात दरवर्षी महापूर येतोच आणि पाणी, असं म्हटलं जातं की पाणी देवाच्या चरणाला स्पर्श करून जातं दरवर्षी. तर या पाण्याला वाहण्यासाठी हे 2 द्वार, दक्षिण आणि उत्तर द्वार, हे बांधलं गेलेलं आहे. इथे जे बघू शकता तुम्ही, हे आरतीनंतर शंखतीर्थ शिंपडलं जातं. तर ते आपल्या डोक्यावर घेणं म्हणजे एक प्रसाद घेण्यासारखं आहे, म्हणून ते घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते इथे. तर हे आहे ते पंचगंगा नदी आणि इथे बोटिंग फॅसिलिटीसुद्धा आहे. तर 30 रुपीज पर पर्सन असं त्याचं तिकीट असतं आणि ते काठेवर, नदीच्या काठेवरून बोटिंगसुद्धा करू शकतो आपण. आणि हे त्यांचं मंदिराबाहेर एक छोटंसं मार्केट आहे. तर नरसिंहवाडीचं पेढे, कुंदा आणि बासुंदी चहा हे 3 गोष्टी खूप फेमस आहेत. तर पेढे आणि कुंदा सगळ्यांनी ट्राय केला असेल. बासुंदी चहा हे थोड्या लोकांसाठी नवीन आहे. तर कोणी प्लॅन केला नरसोबावाडीला येण्यासाठी, 1 डे ट्रिप करण्यासाठी, तर तुम्ही नक्की बासुंदी चहा ट्राय करा इथला. आणि इथे नरसिंहवाडीला तुम्हाला खूप सारे डॉग्स, खूप कुत्रे बघायला मिळतील, कारण दत्ताचा अवतार असतात ते आणि खूप प्रेमळ कुत्रे असतात इथले. तर इथे आल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी जे काही डॉग्स असतात इथे त्यांना काहीतरी खायला देतो, बिस्किट्स, पेढे काही असेल तर. तर हा तो छोटासा व्लॉग नरसिंहवाडीचा, कोल्हापूर टुरिस्ट प्लेस, हिस्टॉरिकल प्लेसचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.